आता जाऊया आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटकडे. व्हरायटी 3 मुख्य प्रकार आहेत, लाल, गुलाबी आणि तपकिरी. वाण मी तुम्हाला भरपूर सांगितले, PB 300 किंवा PB 21 मिळाला तर नक्की वापरा. अमृत सीड ट्रीटमेंट किट आवश्यकच आहे. तर बियाण्याला लावा, ज्यांचं टाकून झालं असेल त्यांनी ड्रेंचिंग करा किंवा मूळ प्रक्रिया करा. 3 लाख रुपये कसे बसवू शकतात, 3 लाख रुपये का पाहिजे, त्यासाठी 3 पद्धती सगळ्यात बेस्ट आहेत. गादी वाफा, सपाट वाफा, मल्चिंग पेपर किंवा मशीन लागवड, 4 पद्धती. आणि हे सगळ्यांमागचं टेक्निकल रिझन म्हणजे बियाण्याचं वजन, जर्मिनेशन किती % असल्यावर किती % बियाणं आपल्याला काम येईल, हे सगळं डिटेल सांगितलं आहे. अशी माहिती मला नाही वाटत इंटरनेटवर तुम्हाला किंवा प्रत्यक्षपणे कुठेही मिळेल. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. अजूनही तुम्ही या कार्यक्रमाची लिंक शेअर केली नसेल तर नक्की शेअर करा. आता आपण जाऊया न्यूट्रिएंट मॅनेजमेंटकडे. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल मित्रांनो, कांदा हे कमी दिवसामध्ये बंपर यील्ड देणारं पीक आहे. जसं बटाटा 90 दिवसामध्ये बंपर यील्ड बाहेर फेकतो, कांदा साधारणतः 120-140 दिवसामध्ये बंपर यील्ड बाहेर फेकतो. त्यावेळेस त्याला खायला भरपूर पाहिजे आणि त्यामध्येही विशेषतः नीट समजून जर घेतलं, नत्र हे कमीत कमी पाहिजे. विशेषतः जर साठवण करायची असेल तर फार विचार करून नत्राचा वापर करा. फॉस्फरस पुरद एकाच वेळेस द्यायचं आहे शक्यतोवर, आणि पालाश सुद्धा जास्तीत जास्त एकाच वेळी द्या. तिसरं, सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये पाहिजे, नसेल तर वाढवण्यासाठी काम करा. आणि चौथं, NPK बॅक्टेरियाची जीवाणूचा वापर वाढवा. एवढं जर काम तुम्ही केलं कमी खर्च, त्याच्यासाठी फार खर्च करायची गरज नाही. मी तुम्हाला 3 पर्याय सांगतोय, फार डिटेल मी आता जात नाही. 10-26-26 पहिल्या डोसमध्ये मी दिलं 150 किलो. DAPची बॅग जर घेतली, 9-24-24ची बॅग जर घेतली किंवा 3-15ची बॅग घेतली किंवा सुपर फॉस्फेट, युरिया आणि पोटॅश हे कॉम्बिनेशन घेतलं आणि 10-26-26 6 कॉम्बिनेशन तुम्हाला सांगतो, सगळ्यात महाग कॉम्बिनेशन हे पडतं. कारण एक 10-26-26ची बॅग ही जवळपास 1700-1800 रुपयाला, DAPची बॅग 1400 रुपयाला. तर 10-26-26 देताना शक्यतोवर जर कॉस्टिंगचा विचार जास्त क्षेत्र असेल तर तुम्ही 10-26-26ला रिप्लेसमेंट करू शकता. ते पुढे मी सांगतो. 10-26-26 150 किलो SSP, 50 किलो ह्युमॉल कंद स्पेशल, 30 किलो नक्की घ्या. प्लस रिलीजर सल्फर 90%. डाळ टाकू नका, पावडर WDG फॉर्ममधलं सल्फर टाका, कुठल्याही कंपनीचं टाका, साधारणतः 5 किलो. आणि सगळ्यात मेन, ही बॅग अजिबात टाळू नका, NPK कॉन्सो G 40 किलो. मागच्या वर्षापर्यंत ही बॅग मिळत नव्हती, ह्या वर्षी आता मुबलक प्रमाणात आम्ही दिलेली आहे. ही बॅग अजिबात सोडू नका. ही बॅग जर तुम्हाला मिळाली, हे जेवढे खतं मी सांगितलेले आहेत हे 35% तुम्ही कमी करून टाका डायरेक्ट. म्हणजे 10-26-26 150 किलोच्या ऐवजी फक्त 100 किलो घ्या. SSP 50 किलोच्या ऐवजी फक्त 20 किलो घ्या किंवा 25 किलो घ्या. रासायनिक खतं जी आहेत ही 30 ते 40% तुम्ही कमी करून टाका. पण ही बॅग मिळणं फार गरजेचं आहे. ही मिळाल्यानंतर डायरेक्ट रासायनिक खतामध्ये मिक्स करा आणि बेडमध्ये, बेसलमध्ये डोस टाका. हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय TSP सगळ्यात बेस्ट, ट्रिपल सुपर फॉस्फेट 100 किलो, MOP 75 किलो, ह्युमॉल कंद स्पेशल 30 किलो, रिलीजर 5 किलो, NPK कॉन्सो G 40 किलो. सल्फर वापरताना 90% WDG फॉर्ममधलंच वापरा. ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण आहे, जी जमिनीमध्ये पिवळी माती, पांढरी माती, भुरसट माती आहे, पाणी सोडून देणारी माती आहे, लवकर वापसा कंडिशन येतो, लवकर जमीन कोरडी होते, अशी जमीन जर असेल तर 24-24-0 100 किलो, MOP 75 किलो, ह्युमॉल कंद स्पेशल 30 किलो, रिलीजर 5 किलो आणि NPK कॉन्सो G 40 किलो. ही बॅग फार महत्त्वाची आहे. ही बॅग जर मिळाली तर तुम्ही 24-24 MOPचं प्रमाण 30% कमी करा. हा बेसल डोस देणं गरजेचं आहे. मी कांदा लावल्यानंतर आंबवडीला डोस टाकेल, 90% लोक असा डोस टाकतात. काय उपयोग नाही मित्रांनो. जितकं पुढे जाल तिथून पुढे 30 दिवस त्याला डायल्युशनला लागतील, मग ते उपलब्ध होतील. आणि जर त्यावेळेस बाजार आणखी कोलॅप्स झाले तर आपण कांद्याला खतच टाकत नाही. मला सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आता जो कांदा तुम्ही लावणार आहात, हा कांदा नेमका तुम्ही विकणार कधी आहात? हा कांदा आपण विकणार आहोत पुढच्या वर्षासाठी. त्यामुळे आत्ता बाजारात काय रेट आहे त्याचा आणि ह्या कांद्याचा काहीही संबंध नाही. तर रेटवरनं आत्ताच्या कांद्याची जी कार्यवाही तुम्ही करणार आहात
चांगलं बियाणं, चांगली खतं, चांगली औषधं याच्यावर परिणाम होऊ देऊ नका, तरच आपल्याला भविष्यामध्ये चांगलं उत्पन्न मिळेल. तर 10 दिवसांनी मायक्रोडील कॉम्बी किट 23 किलो आपल्याला द्यायचं आहे. 15 दिवसानंतर पहिलं आंबवणी जेव्हा तुम्ही द्याल, एक अमृत किट आणि 3-19 साधारण 5 किलो फ्लड पाण्यासोबत द्या. ड्रीप असेल ड्रीपने दिलं तरी चालेल. 40 दिवसांनी दुसरा डोस, शक्यतोवर ज्या शेतकऱ्याची जमीन हलकी आहे, मध्यम ते हलकी आहे, अशा शेतकऱ्यांनी हा डोस नक्की द्यावा. 10-26-20 50 किलो, MOP 50 किलो आणि रिलीजर 3 किलो. हा डोस दिल्यानंतर 40 ते 50 दिवसांनी 1 लिटर NPK कॉन्सो, व्हॅमिझोन आणि गुळ, एकदम महत्त्वाचं काम. हे काम शक्यतोवर टाळू नका. भले दुसरा डोस टाळता आला तर टाळा. मग बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल साहेब तुमचं प्रॉडक्ट आहे, यासारखे दुसरे कुठल्याही कंपनीचे प्रॉडक्ट मिळाले ते घ्या, पण ह्या कॉम्बिनेशनने सोडा. मी इतकं तुम्हाला ठामपणे सांगतोय, तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट मिळतील. NPK कॉन्सो 1 लिटर, व्हॅमिझोन 200 ग्राम, गुळ 2 किलो, हे 48 तास भिजवा. या प्रकारे फेस तयार होईल. आणि मग ड्रीप असेल ड्रिपने सोडा, स्प्रिंकलर असेल मिनी स्प्रिंकलरने सोडलं तरी चालेल. शेवटचं पाणी जेव्हा तुम्ही द्याल, याच्याने चकाकी, पत्ती, ट्रिपल पत्ती तयार होईल. वजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिकाऊपणा एकदम जबरदस्त तयार होईल. शेवटचं पाणी देताना केसर 200 ग्राम, जगातला सगळ्यात भारी पोटाश, याच्यासारखा पोटाश नाही. ह्युमॉल गोल्ड 500 ग्राम आणि साईज गेन 500 मिली 100 लिटर पाण्यात घेऊन आळवणी करायची. पाट पाण्यासोबत दिलं तरी सुद्धा चालेल.